मुंबईला त्यांना बोलवलंय. खरं तर दुःखाच्या ठिकाणी जायची प्रथा आहे या राज्याची, सांत्वन करायची. ते दुर्दैव म्हणायचं मराठ्यांचं, गरिबाचं. नाविलाज आहे मराठ्यांवरती कायमच अशा चाली झालेल्या, कायमच. त्याच्यामुळे तरीही मुख्यमंत्री चांगला माणूस, न्याय देईल म्हणून कुटुंब आपल्या स्वतःचं भावाचं रक्त सांडलं, हत्या झाली, तरीही डोळे पुशीत 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 कुटुंब न्यायासाठी फडणवीसच्या दारात गेलं. आणि त्या दारात जाऊन जर न्याय मिळाला नसला तर कुटुंब हातात झालं. त्याच्या लक्षात आलं की आपण जाऊन न्याय मिळणार नसला तर अवघड ते आत्महत्या करायला निघाले. म्हणून फडणवीसांनी याच्यात लक्ष घालणं याच्यासाठी गरजेचं होतं. इथून पाठीमागच ही जी साखळी होती ना, ही साखळी खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे. धनंजय मुंडे यांनी केलेलं काही भंगार टोळी लाभार्थी तयार केली ना राज्यात. त्या टोळीनं राज्यात धुमाकूळ घातला. जी खंडखोर आहे त्याला कोणी सांभाळलं? मुख्यमंत्री फडणवीसने हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता ज्यांनी खंडणी मागितली तो एक आरोपी, त्याच्यानंतर त्यांनी खून करायला पाठवले. ह्या नाण्याच्या दोन बाजू म्हणजे एकच, 302 मध्ये सगळे. ह्या खंडणी खोराला आणि खून करणाऱ्याला घेऊन कोण पळाला? यांना घेऊन कोण पळाला? हे सुद्धा 302चे 6 आरोपी पाहिजे. जेवढे असतील तेवढे. याला पुण्यात कोण घेऊन कोणी सांभाळलं? ते घर, त्या घरातले महिला सहित 302 मध्ये आरोपी पाहिजे. हे फडणवीसनी करणं गरजेचं होतं. इथून पुढे केलं तर चांगली गोष्ट, नाही केलं तर आता आम्ही बघू काय करायचं. पण या राज्याचा प्रमुख म्हणून जर इथून पुढे जरी केलं तरी त्याला पुण्याला कोणी सांभाळलं? कोणत्या गाडीनं नेलं? मला तर ती आपल्या चॅनलवर गाडी दिसली, तिला चाकून ठेवलं. सडन का काय फडणवीस आहे, मळण का काय गाडी ती? तुमच्या वॉशिंग सेंटरवर नेऊन धुवावं का काय तुम्हाला? मी ते चॅनलवर मला टीव्हीला फोटो दिसले, तिला कव्हर लावलंय. आरोपीच्या गाडीला कव्हर खराब होऊ द्यायचा नाही काय, काचा त्याच्या. तिथला PSI खूप काळजी घेतो वाटतं गाडीची. वारे फडणवीस, आरोपीच्या गाड्याला पांघरून घालताय तुम्ही. मग येता येता त्या खंडणीतल्या आरोपीला आणि खुनातल्या आरोपीला कपडे घेतले होते का काय? आहे येताना कपडे अंगात नवे होते त्यांच्या, तुम्हीच घेतले काय? मग ते नीचपणा असावा आणि राज्य कसं चालवावं, किमान तुम्हाला या हत्याचं तरी रोष असायला पाहिजे. त्या खंडणीतल्या आणि खुनातल्या आरोपीला कोणी सांभाळलं पुण्यात? तो गाडीवाला कुठे? हे मध्ये टाकणं कुटुंब मनताक्षीने गरजेचं होतं. त्याला म्हणते मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं रिस्पॉन्स दिला आणि अन्यायग्रस्त कुटुंबाच्या बाजूने उभा राहिला. असं राज्य म्हणलं असतं, फडणवीसच्या नावाने टाळ्या वाजल्या असत्या लोकांना. याला गुजरातला कोण घेऊन गेलं? कुठं ते कोणत्या देवाच्या पाय पडतो, पाय तर पडतोय वाटतं, बस मला वाटतं नकाशला काढून बहुतेक ते मुक्त स्वामीवरी ह्यो हिंडला. याला कोण घेऊन? याच्याकडे डिझेल कोणी टाकलं? याला ती कोण डॉक्टर हे करतात? नांदेडचा का कोण आला? केच आहे का? केव घेऊन पळाला. राज्यात प्रथा आहे, कायद्यात सुद्धा प्रथा याला सॉल्व्ह करायची, कारण तो तेवढाच जबाबदार, तितका जबाबदार असतो आरोपीला पाठीशी घालणार, घेऊन पळणार. कायदा थोडा थोडा आम्हाला कळतो, फक्त आमची भाषा शेतकऱ्याची, आम्ही ग्रामीण भागातले, पण कायदा थोडा थोडा कळतो आम्हाला. त्याला आत टाकायला पाहिजे होतं. आणि ज्यांनी त्यांना आत्तापर्यंत हत्याला पुरावले, ज्यांनी आता पीक विमा का पैसे खाल्ले,
हे लगेच उचलायला पाहिजे होते, जाऊ द्यायला पाहिजे ते सगळे गेले. ही प्रचंड मोठी ह्या धनंजय मुंडे यांनी गुंडाची एक टोळी तयार केली. ही टोळीचा सफाया होणं गरजेचं होतं. त्यांच्या जातीला कुणी नाही बोलत, त्यांच्या जातीला कुणी बोलत नाही, बोलायचं काही कारण बी नाही. आणि आयुष्यात आम्ही आमचं रक्तच असं आहे की ते बेमान नाही. आम्ही आत्तापर्यंत कोणत्याच जातीला बोललेलो नाही, तर कधी बोलणार सुद्धा. पण गुंडाला बोलावं लागतं. त्या गुंडाला बोललो ते गुंड सगळे उचलणं खूप गरजेचं होतं. फडणवीसांनी ते काम केलं नाही. आता आमची शेवटचीच म्हणलं तरी चालेल आता इच्छा आहे. देशमुख कुटुंब जर मुख्यमंत्री तुम्हाला स्वतः भेटून हताश होणार असलं तर तुम्ही अयशस्वी झालात. आजच तुम्हाला भेटून त्या कुटुंबात जो धीर यायला पाहिजे होता तो धीर नाही आला. तुम्हाला भेटल्याच्या नंतर त्या कुटुंबात एक असा धीर यायला पाहिजे होता की ती वैष्णवी असो किंवा धनंजय असो, त्या वैष्णवी वाटायला पाहिजे होतं माझ्या बापाला 100% न्याय मिळाला. त्या लेकीनं छाती ठोकून सांगायला पाहिजे होतं या मुख्यमंत्र्याच्या शब्दावरती. हे काम सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित असतं. तुमचं सरकार तो खंडणीखोर चालवतोय की काय या पद्धतीत तुम्ही वागायला लागला, त्याला तुम्ही सांभाळायला लागला, त्याला वाचवायला लागला 302 मधून. हे असले मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ॲक्शन घेऊन मध्ये घालून त्यांच्यावरती सगळे मोक्यासह 302 सगळे लागू केले पाहिजे. त्याला म्हणते राज्यात शांतता ठेवणं, राज्याला न्यायाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणं, याला मुख्यमंत्री म्हणलं जातं. लोक टाहो फोडतात न्यायासाठी. परभणीचं प्रकरण टाहो फोडतात न्यायासाठी आणि तुम्ही दातड काढिता. तुम्ही हसण्यावर नेता मुख्यमंत्री असून सरकार असून कोणची मर्दानगी गाजवायला लागले मुख्यमंत्री तुम्ही. एक तुमच्या राज्यातल्या आदर्श सरपंचाचा खून झाला, मुर्दा पडला आणि लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम खेळायला लागलात की काय अशी शंका येते आम्हाला. एकीकडून तुमच्या सरकारमध्ये असणाऱ्यांना सांगायचं हो मी कुटुंबाशी गोड बोलतो, तपास चालू आहे म्हणायचं, आणि एकीकडून ते आरोपी पण सोडून द्यायचे आणि दुसरीकडून कुटुंबालाही सांगायचं की तपासात तो आढळून नाही आला. मुख्यमंत्री आढळून नाही आला नाही, जर या कुटुंबातला काही गुन्हाला झालं, जर आरोपी सुटला ना, धनंजय मुंडेची टोळी जगणं मुश्किल करू तर आम्ही जगणं मुश्किल त्याचं. तुम्हालाही सोपं जाऊ देणार नाहीत मुख्यमंत्री. आम्ही राज्य एकात त्यांच्यात बंद पडून टाकी. तुम्ही आमचा संयम सुटून देऊ नका. ते गेवरात का पुढं काय नेऊन ठेवल्यात या पायदाशी खून करून गेले, तिथं बी रगी काय नेऊन दिल्यात म्हणून कळालंय मला. फडणवीस मुख्यमंत्री परत तुम्हाला बोलल्यावर राग येते. वागानं नीट. तिथं कोण कानू धनंजय देशमुखांना धमकी द्यायला पोलीस स्टेशनमध्ये गेलता, तेच गेलं जणू रागा का काय घेऊन गेवराय. तिथल्या PSI ठेवून घेतल्या जणू. यायला PSI कशात जात पाहिजे रे माकडा, तुला कशात जात पाहिजे रे. तुम्ही म्हणता ना आम्ही जातीवादी नाही, तुला कशात जात पाहिजे. बीड जिल्ह्यात 144 लागू आहे ना. पोलीस स्टेशन मध्ये कस काय बसले रे. धनंजय मुंडेची गुंड भंगार टोळी वड्याची कस काय बसली पोलीस स्टेशनला जाऊन, कस काय बसली. जमावबंदी आहे ना, त्यांच्यावर गुन्हे कस काय दाखल नाही झाले. गुन्हे दाखल कस काय झाले त्यांच्यावर, ते कस काय बसले पोलीस स्टेशनने जाऊन. काय काय कोणचं फडणवीस कोणचं राज्य चालवत आहे, कोणचं राज्य चालवता. आणि हे तिथं रगा नेऊन द्यायला लागले. त्या रगा घेतलेले सुद्धा मी म्हणलं त्यांना मला द्या जरा, दिलं तर चांगलं होईल. ते फुटेज कोणत्या दुकानातून घेतले, कोणत्या पोलीस स्टेशन नेले, PSI ठेवून घेतल्या.
म्हणजे हे आरोपी सुद्धा त्यांचा माणूस या अशा ठिकाणी नेऊन ठेवतात का? काय काय दिशा चालली फडणवीस साहेब? काय सरकारमध्ये मंत्री समजतात? आपल्याकडे तर एकच रोल आहे बा तेवढा, बाकी तर काय. याच्यातला एक बी आरोपी सुटला देशमुख कुणावर काही झालं याचं जगणं मुश्किल करणार. आपल्याकडे एकच रोल, कारण मी काय सरकार नाही, माझ्याकडे काय दुसरं काय नाही, माझा समाज आणि आम्ही न्याय घेणार. फडणवीसांना साहेब म्हणून सांगतो, शेवटची विनंती आणि मी थांबतो. खंडणीतला आरोपी आणि खुनातले आरोपी एकच आहे. तुम्हाला त्यांच्यावर मोका लावून 302 मध्ये त्यांना घ्यावंच लागणार. जी काय सक्रिय त्याची सराई टोळी आहे गुंडगिरीची, लाभार्थी टोळीची आंदोलनं करते, आरोपीच्या समर्थनासाठी पाठिंबा द्यायचा, ही सगळी सहआरोपी करा. तिसरं म्हणणं आहे की तुम्ही आतापर्यंत उज्ज्वल निकमांचे यांचं म्हणणं आहे कुटुंबियाचं का नेमणूक केली नाही. आमचं चौथं म्हणणं आहे की ज्यांनी ज्यांनी त्याला साथ दिली हे पुरे टाका ना मध्ये. ते 100, 150, 200 होद्या काय व्हायचे, मग जेल मोठे हे सगळे मध्ये टाका. त्यांना ठेवू नका कोणालाच, एकाला सुद्धा. चौथं पाचवं म्हणणं असं आहे की ही खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालू आहे. चार्जशीट मध्ये काही अफरातफर होऊ देऊ नका. त्याच्यात चान्सेस आहेत खूप अफरातफर होण्याचे, म्हणून तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालणं खूप गरजेचं आहे. आणि ही केस सगळी खंडणीचे आरोपी सहित, खुनाच्या सहित आणि होणारे आरोपी सहित ही केस 100 ट्रायल चालवा. याला बाजूला येऊ देऊ नका फडणवीस साहेब. जर तुम्हाला रोष मराठ्यांचा अंगावर घ्यायचा नसेल तर नसता आपला तर सरळ सरळ उघड असतं. राजकारण भाजकारण मला काही कळत नाही. आपलं उघड असतं. आपला जीव आपल्या समाजात आहे, आपला जीव आपल्या समाजात आहे. मी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. हे मुख्यमंत्र्याला आपलं जाहीर आव्हान. जर तुम्ही या कुटुंबियाला न्याय नाही दिला, यातला एक आरोपी सुटला, त्या दिवशी धनंजय मुंडेची टोळी नीट करणार आणि राज्य सुद्धा मी बंद पाडणार. वेळ आली तर सोमनाथ सूर्यवंशी आणि धनंजय देशमुखांना न्याय देण्यासाठी अख्खं राज्यच आम्ही दिल्लीला घेऊन सुद्धा जाऊ शकतो. तिथेही मोर्चा आम्ही ते राज्य, तिथं सुद्धा राज्य बंद पाडण्याचं काम करू शकतो. कारण शेवटी सहनशीलता किती दिवस ठेवायची हे पण आमच्या पुढं आता प्रश्न पडायला लागला. तर माणसंच आमच्या मारायला लागले आणि मारणारे वाचायला लागले तर राज्यात जर उलटं चालणार असलं तर आम्ही उलटं चालतो. त्याच्यात आम्हाला का दोष द्यावा देणारा? खून होणाराला न्याय मिळाला पाहिजे, तर खून करणाराला न्याय मिळायला लागलाय फडणवीसांच्या सरकारमध्ये. तर मग आम्ही थोडं उलटं चाललो म्हणून आम्हाला का वाईट म्हणायला लागला? तुम्ही काय करावं आम्ही तुम्ही सांगा ना. मग आम्हाला तुम्हीच पर्याय द्या. इथं बसलेली सगळी जनता पर्याय द्या, मीडियाचे बांधवबी पर्याय द्या. जर खून ज्याचा झाला त्याला न्याय मिळणार नसला आणि खून करणाऱ्याला जर फडणवीस न्याय देणार असला तर आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने चाललो तर तुम्ही आम्हाला का नाव ठेवणार? मग आम्ही करावं काय? नुसते मुद्देच बघावं का आता पडले? नुसते मुद्देच बघायचे का? मी आता आमच्या लेकरांचे पडले नाही जगायचं का? आणि ही एवढंच इथं आहे कापऱ्या कोपऱ्या. देवेंद्र फडणवीस साहेब कोपऱ्यात हो, इथे लय लांब नाही. तुम्हाला सफाई करणं काय आवड नाही? एवढ्यासाठी सगळं राज्य कशाला तुम्ही विरोधात घालताय? कोपरा आहे तो साधा आणि तो कोपरा सगळा कलंकित झालाय, बरबाटलाय. तो कलंक तुमच्या पुढे यायला लागलाय. तुम्ही कशाला कलंकित होता? कशाला संपले तयारला? तुम्हाला काय दाखवायचंय का? राज्यात खून केला तरी पण मी तुला त्याच्यातून बाहेर काढलं असं दाखवायचं का फडणवीसांना राज्याला? त्याची काय पाठ थोपटून घ्यायची का तुम्हाला? बघ तू एवढा खून केला, तुझे आरोपी होते, खंडणीत होते, सगळ्यात होते, मोबाईल मध्ये होते, त्याने व्हिडिओ बघितला खून होताना, त्याचे रेकॉर्ड सुद्धा आहे, CDR सुद्धा आहे, तरी मी वाचवलाय का नाही तुला? ही छाती पडवायची का फडणवीसांना?
एकट्याच्या जेव्हा राज्य चालतंय का काय त्याच्या त्या खंडणीखोराच्या आणि त्या खंडणीखोराच्या टोळीच्या लाभार्थीच्या जीव अरे तुम्ही करा ना असं पाहिजे नाही परवडायचं तर राज्य जर बिथारलं तर तुम्हाला आम्ही नाही सहन करणार जर यातला एक आरोपी सुटला आणि देशमुख कुटुंबाला काय झालं तर आम्ही नाही सहन करणार फडणवीसांना शेवटची विनंती तुम्ही आज मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो तुमची CIDची SITची आणि स्थानिक पोलिसांची टीम इथं पाठवा त्यांना एका खोलीत घेऊन त्या देशमुख कुटुंबियांना सगळी माहिती द्या 302 मध्ये सगळे खंडणीतले ते आरोपी घ्या आणि हे सांभाळणारे सगळे शेजारी जण निघतील ही गाडी बदला बदली केली असेल ते मोबाईल सापडा नसं सापडत त्याच्या कातडे सोडा ना कसं काय सापडत नाही ते कोण आरोपी राहिले ते त्यांना पूर्ण माहिती द्या आणि मी फक्त याच्यासाठी यांना खाली घेतलं हे बघा भाऊ गेलाय हे कुठं उन्हात पडले लेकरावर म्हणून भटकते न्यायासाठी म्हणून खाली घेतलं मला ते सहन नाही झालं आंदोलन ठीक आहे पण आत्महत्या ही ठीक नाही आणि माझी पायाची माती सरकली होती आत्महत्या करायचं म्हटलं मला सुचतच नव्हतं काय मी लय उलट्या काळजाचा आहे माझ्या डोळ्यात लवकर पाणी येत मी आज पागल झालो त्याच्यात आपल्या मीडियाच्या बांधवाचा एक फोन आला ते गायब झाले मग तर गाडीच पळायला आमची हे सोपं नाही गावकरी पण गावकऱ्यांनाही सांगतो त्यांच्यावर लक्ष ठेवत जा बाबा असं होऊ देऊ नका नाही म्हणून त्यांना खाली यायचं हात जोडून विनंती केली आंदोलन वेगळा विषय आत्महत्या हा वेगळा विषय तुमच्या कुटुंबाला गरज आहे नाही घेणार आहे फडणवीसला सोडायचे असतील पुढं बघू मग आरोपी सोडायचे असतील त्याला लोकांची गरज नसेल आणि आरोपीची गरज असेल किंवा आरोपीच्या नेत्याची गरज असेल ती त्यांचा विषय त्यांना जर आरोपी बाहेर आणून प्रचाराला लावायचे असले निवडणुकीला खर्च झाला असला तर ते जर गुंडाच्या हाताने वसूल करायचा असला राज्यातला त्यांचे काही प्लॅन असू शकते हे शब्द फडणवीसांच्या बद्दल आम्हाला कधी वापरायचे नव्हते पण ज्यावेळेस कुटुंब आता आत्महत्याच करायला निघाले आमचाही नाविलाज आला कारण मी आजपर्यंत म्हणत होतो की देशमुख कुटुंबाला फडणवीसांनी शब्द दिलाय ते पूर्ण करतील म्हणून तर मराठी शांत फडणवीसावर विश्वास ठेवला पण कुटुंब जर आत्महत्या करायला निघालं आणि फडणवीसांचे पोलीस त्यांना माहितीच देणार नसले यंत्रणा माहितीच देणार नसले तर मग 100% षडयंत्र आहे तुम्ही गोड बोलून फसवायला लागले तुम्ही 10 लाख रुपये दिले तुम्हाला 20 लाख रुपये देतो आम्ही घेऊन जा तुमच्या माघारी तुम्ही काय खुनिकत घ्यायला लागले की काय तुम्ही काय खुनिकत घ्यायला लागलेत का काय करायला तुम्ही तुमची यंत्रणांनी जर तुम्ही त्याच्या डोळ्यातले पाणी पुसरू शकणार नसता तुमच्या यंत्रणा माहिती देणार नसेल तर अवघड विषय नाही फडणवीस कशाला राज्य चालवता तुम्ही कारण मी इतक्या मतात निवडून आलो याच्यातच हुशारकीतच तुम्हाला आयुष्याकडे घालायचं का तुमचं लोकांचे मूर्ती पाडून ही मस्ती बरोबर आम्ही माज मस्ती उतरणार मग या टोळीची ह्या धनंजय मुंडेच्या टोळीची माज मस्ती उतरणार आणखी स्वयं पकडणारे शेवटचं आता मुख्यमंत्र्यांना सांगतो या कुटुंबांना जी माहिती पाहिजे तेवढी सगळीची सगळी द्या यातला एकही आरोपी सुटता कामा नये तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा आम्ही ठेवून येतो सगळे 302 मध्ये घ्या खंडणीमधले ते सगळे दणादण मोके लावून टाका त्यांना पुराव्याची कमतरता नाही हजारो आहेत शेकडा नाही हजारो त्याच्याबद्दल त्याचं पोरग तिकडं कोणाला धरतंय ते त्याच्यावर केशी त्याची टोळीना काली केसला परवाच्याला मारून टाकलंय त्याच्यानंतर त्या कळममध्ये मारून टाकलंय एक जण त्याची टोळी जर फडणवीसनी गप नाही बसली तर जनता गप बसली मग नाविलाज तुम्ही हे इतके पुरावे एवढे पुरावे असून तुम्ही त्याला 302 मध्ये घेत नाहीत म्हणजे फडणवीसच दोषी ठरणार आम्ही दुसऱ्याला दोषी ठरवणार नाही जर तुम्ही याला 302 मध्ये घेतलं नाही याला मुक्यात टाकलं नाही त्याची संभाळणारी टीम जर मध्ये टाकली नाही तर दोषी आम्ही तुम्हाला धरणार तुमच्याकडून अपेक्षा ठेवून येत त्या अपेक्षेचा मुख्यमंत्री साहेब भंग होऊ देऊ नका आणि SP साहेबांना सांगतो इथंच जर असतील तर तुमची टीम बोलवून त्यांना इथंच सगळी
त्यांच्या एका खोलीत घरात माहिती कुटुंबाला द्या.